शॉर्ट्स बनवता पण मोठा क्वेश्चन मार्क्स आहे. शॉर्ट्स पॉलिसी आली आहे. आता चॅनेल मॉनिटराइज होणार की नाही होणार? खूप लोक कन्फ्युजनमध्ये आहेत. काही लोक म्हणतात शॉर्ट्स अनलेस आहे. काही लोक म्हणतात शॉर्ट्स फ्युचर आहे. तर शॉर्ट्स फ्युचर आहे. आज मी तुम्हाला फुल ट्रूथ म्हणजे फुल खरं काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की शॉर्ट्समधून पैसे मिळतात की नाही मिळत आणि चॅनेल मॉनिटाईज कसं काम करणार हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही काय करायला पाहिजे, कसं काम करायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते पूर्णपणे क्लिअर होणार आहे, म्हणजेच पूर्णपणे संपणार आहे. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असणार आहात. तर आजचा आपला टॉपिक तुम्हाला समजलाच असेल की आजचा हा आपला आहे टॉपिक की शॉर्ट्स पॉलिसी आलेली आहे 2026 म्हणा. ठीक आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तो सुद्धा स्किप न करता. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बघूया की शॉर्ट्स पॉलिसी काय आली आहे किंवा शॉर्ट्स पॉलिसी काय असते किंवा शॉर्ट्स पॉलिसी म्हणजे काय. सगळ्यात पहिलं आपण ते समजून घेऊया. ठीक आहे. तर यूट्यूबने शॉर्ट्स क्रिएटर्ससाठी एक काय म्हणू आपण, एक वेगळा सिस्टम आणला आहे. ठीक आहे. आधी शॉर्ट्सवरती डायरेक्ट अर्निंग नव्हती, लक्षात घ्या. अगोदर जे शॉर्ट्स होते त्याच्यावरती डायरेक्ट अर्निंग नव्हती, पण आता शॉर्ट्स जे आहे त्याला रेव्हेन्यूज शेअर सुरू झालेली आहे. ॲड्स रेव्हेन्यू शेअर ही सुरू झालेली आहे. म्हणजेच काय की शॉर्ट्सवरून पैसे मिळू शकतात. ठीक आहे, लक्षात घ्या. शॉर्ट्सवरून पैसे मिळू शकतात, पण हे सगळ्यांसाठी नाही. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट म्हणजे की मॉनेटायझेशन रूल्स कोणते आहेत, कोणते कोणते रूल्स असतात. तर चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी हे जे दोन मेन कंडिशन असतात, जे की तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहिती आहे की बघा, 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम किंवा वॉच अवर्स हे लॉंग व्हिडिओसाठी असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. 100 सबस्क्रायबर, 10 मिलियन्स शॉर्ट्स व्ह्यूज. ठीक आहे, हे 90 दिवसामध्ये पाहिजे असतात, पण हे शॉर्ट्ससाठी आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे की सर्वांना माहितीच आहे. याचा अर्थ शॉर्ट्स चॅनल पण मॉनिटाईज होऊ शकतो, पण कंडिशन हार्ड आहे. बघा, कंडिशन हार्ड आहे शॉर्ट्स व्हिडिओसाठी. जसं मी सांगेल, 100 सबस्क्रायबर आहेत आणि 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज पाहिजेत, हे खूप थोडं हार्ड आहे ते कव्हर करण्यासाठी, ते सुद्धा 90 दिवसामध्ये. पण काही लोक खूप अचीव पटकन करतात आणि काहींचं ते शॉर्ट्समधूनच चॅनल मॉनिटाईज होऊन जातं. ठीक आहे. बघा, आता मी तुम्हाला काय सांगते, शॉर्ट्स कॅलेने जे काही लोक असतात ना, काय म्हणतात ना, काय खरं आणि काय खोटं, हे मी तुमचं जे कन्फ्युजन आहे ना ते मी आता तुमचं दूर करणार आहे. बघा, काही लोक काय म्हणतात की शॉर्ट्स कॅलेने चॅनेल्स मॉनिटाईज होत नाही, तर हे टोटली रॉंग आहे. मॉनिटाईज होतं. खूप लोकांनी आपल्या शॉर्ट्सवरून चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. दुसरं, शॉर्ट्स व्ह्यूज अनलेस आहे, हे सुद्धा लोक खूप म्हणतात. हे सुद्धा त्यांचं जे वाक्य आहे ते रॉंग आहे. शॉर्ट्स फक्त टाइमपास कंटेंट आहे असंही काही लोक म्हणतात, ते सुद्धा त्यांचं जे वाक्य आहे ते रॉंग आहे. तर रिॲलिटी काय आहे शॉर्ट्सचं हे मी तुम्हाला सांगते. बघ, शॉर्ट्सवरून काय होतं, ग्रोथ टूल्स आपला वाढतो है ना. आणि शॉर्ट्सचे काय असतात, फायदे सुद्धा असतात, नुकसान सुद्धा असतात. मी आज तुम्हाला दोन्ही सांगणार आहे, शॉर्ट्सचे फायदे कोणते आहेत आणि नुकसान कोणते आहेत. तर सगळ्यात पहिला आपण फायदा बघूया शॉर्ट्सचा काय आहे. बघा, दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगणार आहे की शॉर्ट्स केल्याने फास्ट ग्रो होते, बरोबर आहे हे की नाही. चॅनेल आपला फास्ट ग्रो होतो, कारण शॉर्ट्स जे असतात कमी सेकंदाचे असतात, म्हणून तो आपला जो ग्रोथ आहे ते पटकन मिळतं आणि चॅनेलला ग्रोथ पटकन मिळत जातं. दुसरं, व्हायरल होण्याचे चान्सेस सुद्धा हाय असतात, म्हणजे बरोबर आहे, आपले व्हायरल सुद्धा आपले शॉर्ट्स पटकन होतात. सबस्क्रायबर इन्क्रीज होतात, म्हणजेच काय, सबस्क्रायबर सुद्धा आपले वाढतात, हाय होऊन जातात आपले सबस्क्रायबर सुद्धा, है की नाही. आणि ते सोपे होतात, जलद गतीने वाढतात. आणि जे आपलं कंटेंट आहे, जे शॉर्ट्सवरती आपण कंटेंट घेतो ते सुद्धा सोपे असतात. आणि जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कोणते
कोणते कंटेंट आपण घेऊन आपण शॉर्ट्स बनवू शकतो. तर बघा, हे तुम्हाला मी फायदा सांगितला. आता आपण नुकसान बघूया. शॉर्ट्सचे कोणते कोणते नुकसान असतात. तर पहिलं बघा, शॉर्ट्समुळे वॉच टाईम हा कमी मिळतो. अर्थात कारण ते शॉर्ट्स असतात ते कमी सेकंदाचे असतात, म्हणून आपला जो वॉच टाईमचा आहे, वॉच आवर्स आहे, ते आपल्याला कमी मिळतं, बरोबर. आणि शॉर्ट्स म्हणून तो आपल्याला कमी मिळतो. आणि दुसरं म्हणजे काय, जे लॉयर ऑडियन्स असतात ते कमी असतात, बरोबर. लॉयर ऑडियन्स कमी असतात म्हणजे काय, जे आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघतात ते फार आपले कमी असतात, कारण ते पटकन शॉर्ट्सच बघत असतात. लॉंग व्हिडिओ पण टाकला तर ते जे बघतात ते आपले एकदम लॉयर असतात, आणि जे शॉर्ट्सवर असतात ते लॉयर आपले नसतात. त्यामुळे ते काय आहे, म्हणजे नसतातच ते. त्याच्यानंतर तिसरं काय आहे, मॉनिटायझेशन हार्ड होतं, बरोबर आहे. आवर्स कमी मिळाले जातात, टाईम्स कमी मिळाला जातो आपल्या चॅनलवरती, म्हणून मॉनिटायझेशनसाठी वेळही लागतो. हां, ठीक आहे. जसं मी सांगितलंच आहे. आणि ऑडियन्स आपले जे असतात ना, ते लाँग व्हिडिओ कसे असतात, लाँग व्हिडिओ जर आपण टाकले तर चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी चान्सेस खूप जास्त असतात, बरोबर. जसं मी सांगितलं की शॉर्ट्सला नसतात, असतात काही लोक करतात ग्रो, पण लाँग जर आपण टाकलं तर त्याने आपले जास्त चान्सेस असतात, ठीक आहे. आणि मग काय होतं, म्हणून ते काय करतात, दोन्हीही बघा, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की जे म्हणजे एकदम स्मार्ट क्रिएटर असतात की नाही, मोठे मोठे जे क्रिएटर असतात ते काय करतात, ते आपलं असं करतात, बघा, जे स्मार्ट क्रिएटर असतात की नाही ते काय करतात, ते शॉर्ट्स जे असतात ना ते ऑडियन्सला आणतात. स्मार्ट म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ जे असतात ते काय करतात, ऑडियन्सला आणतात. आणि लाँग व्हिडिओ टाकलं की चॅनेल मॉनिटाईज होतं. आणि मग काय होतं, ते जे ऑडियन्स असतात ना ते लाँग व्हिडिओ टाकले की चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी चान्सेस खूप जास्त असतात, म्हणून ते दोन्हीचा वापर करतात. पण मी आधी सांगितलेलं आहे की व्हिडिओ हा आपण जो लाँग व्हिडिओ असतो हा एक टाकायचा असतो, हो की नाही. मी आधी पण सांगितलं, लाँग व्हिडिओ असतो तो एक टाकायचा असतो, आणि जे आपले शॉर्ट्स व्हिडिओ असतात ते तुम्हाला कमीत कमी दिवसातून 3 किंवा 5 टाकायचे असतात किंवा अपलोड करायचे असतात, ठीक आहे. हे झालं जे स्मार्ट क्रिएटर असतात, किंवा हे तुम्ही जरी ट्रिक वापरली तरीही चालतं तुमच्या चॅनलला मॉनिटाईज करायला किंवा ग्रो करण्यासाठी, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. एक सिक्रेट म्हणजे रिअल सिक्रेट तुम्हाला मी एक सांगते की शॉर्ट्सचं काय असतं बघा. शॉर्ट्स जे असतात ते म्हणजे रिक्स असतं. म्हणजे कसं बघा, लाँग व्हिडिओ हे स्लो जातं, आणि शॉर्ट्स जे असतात ते थोडं हायली जातं, म्हणजे पटकन व्हायरल होतात. आणि जे लाँग व्हिडिओ आहे ते स्लोमध्ये जातं ग्रो होण्यासाठी. आणि हेच सक्सेसफुल क्रिएटर करत असतात की बघा, जर तुम्ही पण हे शॉर्ट्स करत असाल ना, तर तुम्ही पण तुमची जी स्ट्रॅटर्जी आहे, तुम्ही पण शॉर्ट्समध्येच बनवत असाल, तर तुम्हीही तुमचं जे स्ट्रॅटर्जी हे आहे तुमचं, ते तुम्ही बदललं पाहिजे, ठीक आहे. तुम्ही काय केलं पाहिजे ते सुद्धा, तुम्ही पण तुमची स्ट्रॅटर्जी बदलली पाहिजे. कसं ते सांगते बघा. हां, शॉर्ट्स प्लस लाँग व्हिडिओ मिक्स करा. शॉर्ट्स किंवा लाँग व्हिडिओ हे तुम्ही मिक्स करा. हे करून जर तुम्ही बघा की तुमचाही चॅनलला ग्रो होणार, तुमचंही चॅनल मॉनिटाईज होणार. हे तुम्ही करून बघा. हे मी तुम्हाला एकदम सिम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन्ही यूज करायचं आहे तुम्हाला, की तुम्ही शॉर्ट्स आणि लाँग हे दोन्हीही यूज करायचं आहे. आणि बघा तुमचं चॅनेल कसं ग्रो होतं, हे दोन्ही मिक्स करून बघायचं. आणि मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की स्मार्ट क्रिएटर म्हणून. हे तुम्ही नक्की लिहा, विसरू नका की कमेंटमध्ये स्मार्ट क्रिएटर आहात, ठीक आहे. बघा, आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि बघा, आजचे मी तुम्हाला खूप साधं आणि सोप्या भाषेमध्ये, म्हणजे खूप जणांचं कन्फ्युजन आहे की शॉर्ट्स टाकल्याने चॅनल मॉनिटाईज होतं की नाही. आता नवीन पॉलिसी आलेली आहे, तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि कसं काम करतं ते सुद्धा सांगितलं आहे. आपण कसं काम करायचं आहे, दोन्हीचा आपण वापर करायचा. जसे की जे मोठे क्रिएटर्स असेल, ज्यांचे चॅनल मोठे झालेले आहेत, ग्रो झालेले आहेत, तेसुद्धा असंच वापरतात, शॉर्ट्स प्लस लाँग. हे तुम्ही वापरून तर बघा, आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहा की स्मार्ट क्रिएटर. येस, सगळेजण स्मार्ट क्रिएटर आहेत. आणि हा जो तुम्हाला व्हिडिओ आहे आवडला असेल मंडळी, तर नक्की सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्या क्रिएटर्सबरोबर, जे नवीन क्रिएटर आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरा
की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे. ओके.